त्यांच्याकडे विजा एक्सपायर झालेला असतो, लिगल पासपोर्ट पण नसतो, पासपोर्ट उपलब्ध नसतो, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. ड्रग्ज सारख्या जगाला त्रासदायक गोष्ट आहे, धोकादायक गोष्ट त्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. 40भर दुकानं इथं विदाऊट गुमास्ता परमिशन लायसन चालवत होते आणि त्या सामान्य नागरिकांना देखील त्रास होत होता. अनधिकृतरित्या राहणाऱ्या नायजेरियन नागरिकांविरोधात पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू केली आहे. नालासोपारा पूर्वेकडील प्रगतीनगर परिसरात अनधिकृतरित्या राहणाऱ्या नायजेरियन नागरिकांवर पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करीत बुधवारी मोठी कारवाई केली. तुलिंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत सध्या कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात येत आहे. आतापर्यंत सुमारे 200 नायजेरियन नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडील व्हिसा, पासपोर्ट तसेच इतर कागदपत्रांची सखोल तपासणी करण्यात येत आहे. या कारवाईबाबत माहिती देताना ACP उमेश माने पाटील यांनी सांगितले की सर्व संशयितांची कागदपत्रे तपासली जात असून अनधिकृत वास्तव आढळल्यास पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान वैद्यकीय तपासणी आणि कागदपत्र पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पुढील भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती DCP पौर्णिमा चौगले यांनी प्रसारमाध्यमांना दिली. नायजेरियन नागरिकांविरोधात मोठ्या पोलीस बंदोबस्तात सुरू झालेल्या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी मोठा बंदोबस्त वाढवला आहे. या कारवाईबाबत DCP पौर्णिमा चौगले यांनी अधिक माहिती दिली आहे. तुम्हाला सर्वांना माहित आहे की तुलिंज नालासोपारा एरियामध्ये नायजेरियन बऱ्यापैकी राहतात. त्यांच्याकडे विजा एक्सपायर झालेला असतो, लिगल पासपोर्ट पण नसतो, पासपोर्ट उपलब्ध नसतो, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तर काही वर्षांपासून ते कंटिन्युअसली ड्रग्ज सारख्या जगाला त्रासदायक गोष्ट आहे, धोकादायक गोष्ट त्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. आपण हे पाहतो. तर त्या अनुषंगानं त्याचबरोबर त्यांनी 40भर दुकानं इथं विदाऊट गुमास्ता परमिशन लायसन चालवत होते आणि त्या सामान्य नागरिकांना देखील त्रास होत होता. बिल्डिंग्समध्ये त्यांनी कब्जे करून रूम केल्या होत्या, त्याचा देखील सामान्य नागरिकांना त्रास होता. त्याही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगानं पोलीस प्रशासन आणि वसई विरार महानगरपालिका संयुक्त विद्यमाने आम्ही कारवाई करत आहोत. यामध्ये त्या लोकांकडच्या घराची सर्च घेणं, त्याचबरोबर त्याचे लायसन्स, विजा, पासपोर्ट चेक करणं या गोष्टी करत आहोत आणि जे काही इलिगल आस्थापना आहे त्याच्यावर देखील म्युनिसिपालिटी कारवाई करत आहे. या एरियामध्ये सातत्याने ड्रग्ज सापडत असतो. या कारवाईत काही ड्रग्ज मिळाले का? सध्या सर्च प्रोसेस सुरू आहे. त्याविषयी तुम्हाला माहिती नंतर देण्यात येईल. सध्या आम्ही त्यांना ताब्यात घेणं, त्याची डॉक्युमेंट ताब्यात घेणं आणि आस्थापनांवर म्युनिसिपालिटी कारवाई करून घेणं. 109च्या पेक्षा जास्त लोक आता झालेले आहेत. तर 109 पेक्षा जास्त विविध देशाचे नागरिक आपल्याला मिळालेले आहेत. पुढे यांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, त्यांच्यावर काही गुन्हे आहेत का ते पाहिलं जाईल. त्यानंतर पुढची त्यांची प्रोसेस करण्यात येईल.